जळगाव जिल्ह्यातील शेती, शिवार आणि मानवी वस्त्यांच्या आसपास दामन साप मोठ्या प्रमाणात मिळून येतो. मात्र त्याचे नागासारखे दिसणारे काहीसे साम्य असल्याने अनेकदा भीतीपोटी किंवा गैरसमजातून त्याला मारले जाते. मुक्ताई नगरातील स्वतःच्या शेतात दामन साप मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी धाडसाने हा साप हातात पकडला. यावेळी त्यांनी दामन बिनविषारी असून पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगितले. दामन उंदीर, घुशी आणि शेतीचे नुकसान करणाऱ्या विविध प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही तो उपयुक्त ठरत आहे, असं यावेळी रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. साप दिसला तर त्याला घाबरून मारू नका. सर्पमित्राच्या मदतीने त्याची सुरक्षितपणे सुटका करा, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केले. नमस्कार. तुमच्या समोर हा आहे दामन साप. हा रॅट स्नॅक पण याला म्हणतात. हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखला जातो. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की या दिवसांमध्ये सापामुळे अनेक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. पण हा जो आहे याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हणतात, कारण हा शेतीमधले उंदीर असतील, घूस असतील किंवा आपण या जिथे जिथे जे जे काय नाश करू शकतात किंवा नासाडी करतात शेतातल्या पिकांचं, त्या सगळ्या गोष्टी खाण्याचं हे काम करतं आणि यांना त्यासाठी ह्या सापाला सर्पमित्र देखील म्हणतात. हा बिनविषारी साप आहे. हा खरं ॲक्च्युली शेतकऱ्यांना खूप मोलाचा आहे, म्हणजे त्यांच्या शेतीचं नुकसान होण्यापासून वाचवतो. पण लोकांना गैरसमज, सापाबाबतीतली असलेली भीती, त्यामुळे ह्या सापाचं माहिती नसल्यामुळे हे अशी साप मारल्या जातात. आणि आज ह्या प्रजाती बऱ्यापैकी संकटात आलेल्या आहेत. पण आपल्याला सगळ्यांना माहिती हवं की साप हे काही सगळेच विषारी असतात असं नाही. सापामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. आता तुम्ही याला बघू शकतात की हा तोंडाजवळ निमुळता आहे. ह्याची मध्ये बॉडी ही जाड आहे आणि परत हा निमुळता होत जातो. ही या सापाला ओळखण्याची एक पद्धत आहे. हा खालच्या बाजूने पिवळा असतो आणि तोंडाजवळ निमुळता, आणि याची लांबी ही 5 ते 6 फूट किंवा 10 फुटापर्यंतही हा वाढू शकतो. म्हणजे हा असेल आता हा साप हा 10 फुटापर्यंतचा साप आहे आणि पळायला लागला तर तुमच्या हातात देखील सापडणार नाही, एवढा याला स्पीड आहे. पण सगळ्या शेतकरी बांधवांचा मित्र असलेला हा साप तुम्हालाही कुठे दिसला तर कृपा करून मारू नका. विषारी नाही. त्यामुळे साप हा आपला मित्र आहे आणि त्याला जे विषारी साप आहे आणि जे बिनविषारी साप आहे ह्याच्यामधली ओळख आपण केलीच गेली पाहिजे. त्यासाठी हा साप आपल्या सगळ्यांसाठी समोर मी दाखवते. पहिले बघा, इथे निमुळता, नंतर जाड होत गेलाय आणि परत निमुळता. त्याचे शरीर पण बघा किती सुंदर आहे. फील करायला पण मऊ दिसतोय आणि खालच्या बाजूला पिवळा.